भाजपाकडे मुख्यमंत्री पद गेल्यास आमचा गृह खात्याचा आग्रह. संजय शिरसाट. विधानसभा निवडणुकींचा निकाल लागून 8 दिवस झालेले आहेत आणि यातच आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, शपथविधी कधी होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर महायुतीची दिल्लीत बैठक पार पडली. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची भाजपने ऑफर दिल्याची माहिती मिळत आहे. तर शिवसेनेनं भाजपकडे गृह खात्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे आता गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले की भाजपाकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर गृह खातं आमच्याकडे राहावं असा आमचा आग्रह निश्चित असणार आहे. कारण असं आहे, गेल्या वेळेला उपमुख्यमंत्र्यांकडे गृह खातं दिलं होतं आणि त्याच पद्धतीने हे झालं पाहिजे. हा नैसर्गिक निर्णय आहे. एक जबाबदारी म्हणून त्या खात्याकडे पाहिलं जातं. भाजप मुख्यमंत्री झालं तर गृह खातं निश्चितच आमच्याकडे असायला काही हरकत नाही, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. स्पीड ब्रेकर काढला म्हणजे काय, तर सर्वस्वी निर्णय तुम्ही घ्या. एखाद्या गोष्टीला आपण अडून बसलो नाही, मला मुख्यमंत्रीपद पाहिजे असा जो आग्रह किंवा हट्ट आहे ना, तो एकनाथ शिंदे साहेबांनी धरलेला नाही, हे तुम्ही स्पष्टपणे पाहताय. म्हणून आता जेव्हा निर्णय वरिष्ठांच्या कडे सोपवलाय, त्यांनी जोही निर्णय घेतील, मग कुणाला मुख्यमंत्री करायचंय कुणाला नाही करायचंय हा निर्णय त्यांच्यावर सोपवलाय. आमचा आग्रह कोणत्याच गोष्टीसाठी नाही. म्हणून आमची भूमिका स्पष्ट झालेली. राहिला उपमुख्यमंत्रीपद घेतील का, जोपर्यंत मुख्यमंत्र्याचं नाव घोषित होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाची चर्चा सुद्धा आमच्याकडे झालेली नाही. कुणाला देतील, काय देतील, मग मराठवाड्याला देतील का, नाशिकला देतील का, आणखीन कुठे देतील, हे चर्चा तेव्हाच होईल जेव्हा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित होईल. त्याच्यानंतरच्या ह्या चर्चा आहेत. विरोधी पक्ष नेते आहेत संजय शिरसाट नेहमी सगळ्यांच्या वतीने प्रतिक्रिया देतात. राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत याची उपासक तुमच्याविषयी. बरोबर आहे. आता स्टेट लेवलचा आहे तर राष्ट्रीय पातळीवर जाऊ. तुमच्यासारखा मी नेता नाहीये. जिल्ह्यामध्ये एकही सीट नाही आणली, झिरो आहे, झिरो. काय नेतृत्व करतात विरोधी पक्ष नेता म्हणून, जिल्ह्यात काय बोंब आहे, झिरो. एवढं मोठं तुम्हाला पद दिलंय, त्या पदाचा वापर करून एक सीट तर आणायला पाहिजे होती. ज्या उद्धव ठाकरे साहेबांच्या मेहरबानीमुळे तुम्हाला विरोधी पक्षनेता पद मिळालंय आणि ज्या एकनाथ शिंदे साहेबांमुळे तुम्ही एमएलसी झालेला आहात, त्याची तुम्हाला जाणीव नाही. म्हणून जे स्वतःचा जिल्हा सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार आहेत. काही काळापुरते आहेत, कधी त्यांना सुद्धा बाहेर जावं लागेल सांगता येत नाही. गृहमंत्रीपद कुणाला भेटायला हवं, कारण बऱ्याच चर्चा आहेत की एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद देत नाही भाजप, त्यामुळे दरे गावामध्ये गेलाय. त्याला जोडून अर्थ खातं देखील मागणी केलेली असं वाटतं. युडीची पण मागणी आहे, पण ते पण भाजप सोडत नाही. कोणती खाते सोडत नाही याबद्दल मला कल्पना नाही. परंतु एवढं निश्चित आहे, जेव्हा मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होईल त्या टायमाला जर यदा कदाचित जर ते भाजपकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर गृह खातं हे आमच्याकडे असावं, हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे. कारण असं आहे की गेल्या वेळेला सीएम साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांकडे गृह खातं दिलं होतं. त्याच पद्धतीने हे डिव्हिजन झालं पाहिजे, हा नैसर्गिक नियम आहे. आग्रह यासाठी नाही की आम्हाला या खात्या मिळाल्यामुळे काहीतरी मोठा हे होणार आहे. परंतु मला वाटतं एखादा डॅशिंग नेता जर पुन्हा जर त्या खात्याकडचा नेतृत्व जर केलं तर महाराष्ट्रामध्ये हे काही जातीय दंगली असतील किंवा जे काही सर्व चालतंय ते शांतता सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न जरूर त्या खात्यामार्फत होऊ शकतो. म्हणून एक जबाबदारी म्हणून त्या खात्याकडे पाहिलं जातं आणि जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं निश्चित आमच्याकडे असायला काय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.